क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यानंतर 1840 मध्ये त्यांचा विवाह क्रांतीज्योती महात्मा फुले यांच्याशी त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर त्यांनी समाजातले अशिक्षितपणा आणि त्यांना काहीतरी मनात समाजासाठी एक उर्मी होती काहीतरी करावं म्हणून त्यांनी समाजातील मुलींना शिकण्यासाठी पहिली शाळा 1848 मध्ये पुण्याच्या भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा तेथे सुरू केली. मुलींना तेथे शिकवलं जाईल, परंतु त्यावेळेस समाजातील अनेक समाजकंटकांनी त्यांना भयानक त्रास दिला, जसे की त्यांच्यावर शेण फेकणं, दगडी फेकणं, त्यांना त्रास देणं. समाजामध्ये अनेक त्यांना विविध प्रकारचा त्रास झाला, जेणेकरून त्यांनी मुलींना शिकवणं बंद केलं पाहिजे म्हणून त्यांना खूप त्रास झाला. त्यामुळे आजकाल आपण ज्या मुली आपण स्वातंत्र्याने आज शिक्षण घेत आहोत, आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहत आहोत, त्याच्यामध्ये सावित्रीबाई फुलेंचा खूप मोलाचा वाटा आहे. त्यांच्यामुळेच आपण सर्वजणी सावित्रींच्या लेखी आज आपण अभिमानाने, स्वाभिमानाने आणि स्वातंत्र्याने शिक्षण घेत आहोत, प्रगती करत आहोत. म्हणून त्यांच्या कार्याला सलाम. आणि त्यांच्यामुळेच आपण सावित्रीबाई फुलेंच्यामुळेच आज आपण बालिका दिन म्हणूनही साजरा केला जातो. बालिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना.